या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापू लागले। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा तराळे मतदारसंघातून राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील यांच्या सुविध पत्नी ऋतुजा रवीश पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि ऐतिहासिक रॅलीद्वारे दाखल केला। या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तालुक्यात कौलवकरांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे केले। भाजपकडून त्यांना उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे। त्यांच्या भाजप उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। कौलव येथून या भव्य रॅलीला सुरुवात झाली। फुलांनी सजवलेली गाडी आणि ढोल ताशांच्या कडकडाटात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले। रवीश पाटील कौलवकर आगे बढो, आमचा नेता कसा असावा, रवीश पाटील यांच्यासारखा असावा, अशा घोषणांनी परिसर तणावून गेला होता। विशेषतः तरुण आणि महिला वर्गाचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय होता। मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून जंगी स्वागत केले। रवीश पाटील कौलकर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे दाट संकेत आहेत। आजच्या या जनसमुदायामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता कसबा तराळे मतदारसंघात भाजपचे पारडे जड झाल्याचं चित्र दिसत आहे। या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। रवीश पाटील यांना भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलकर आणि बाळासाहेब पाटील कौलकर या महान नेतृत्वाचा वारसा लाभला। ज्या घराण्याने भोगावती परिसरातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली, त्याच घराण्याचा वारसा रवीश पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत। सहकारी संस्थांचे जाळे विणून वाडी वस्तीवर विकासाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम या घराण्याने केले असून तोच विश्वास आज जनतेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता। अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवीश पाटील म्हणाले की या रॅलीमुळे कसबा तराळे मतदारसंघातील निवडणूक आता अधिक रंगतदार वळणावर आली आहे। रवीश पाटील यांच्या या झंझावातामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।